सगळ्यात गंमत म्हणजे इथे इतक्या वाजता पोचायचं, त्यांना गाडी पाठवा म्हणून सांगितलं. इतकी गाडी बेकार पाठवली होती, त्यामुळे मी डाफरलो. म्हटलं अरे निदान नीट बरी तरी गाडी पाठवायची. आता कसा मूर्खपणा असतो, कुठल्या कार्यक्रमाला जातोय तरी सुद्धा माझ्या डोक्यातलं माझं स्टेटस, मी कुठल्या गाडीतून जायचं हे काय माझे जात नाही. खरं तर निवांतपणे मी त्या गाडीत बसून यायला पाहिजे होतं, पण ते जमत नाही. कारण आमचं कसं सोयीस्कर असतं, समाजसेवासुद्धा सोयीस्कर, वागणंसुद्धा सोयीस्कर. आमच्यातलं मीच काही संपत नाही. आल्यानंतर गिरीशवर खूप डाफरलो मी. गिरीशला मी कधी संपादक म्हणून कधीच पाहिलं नाही, त्याच्याशी वागलो नाही. मला काही लिहावं असं वाटलं की मी गिरीशला सांगतो मला हे लिहायचं आहे, तो म्हणतो मी छापतो. त्याचा हा गैरसमज आहे की मी बरं लिहितो, त्यामुळे तो छापतो. प्रेक्षकांच्या रिॲक्शन्स आल्यानंतर मग त्याला कळतं नेमकं ते काय आहे ते. मुळामध्ये हा असा उपक्रम राबवणं, ज्या पद्धतीची पत्रकारिता आता चालू आहे, पांडवांबद्दल कमी लिहावं लागतं, कौरव जास्त आहेत, त्यामुळे काय करणार आपण. पण तरीसुद्धा तो ह्या पांडवांचा विचार करणारी ही जी मंडळी, पैसे किती आहेत हा महत्त्वाचा मुद्दाच नाही, कामाची दखल आपली लोक घेत आहेत याच्यासारखा आनंद नाही आहे. आणि चांगल्यावर विश्वास आहे अजून मंडळींचा. सरकारच्या त्यांच्या काहीतरी मर्यादा आहेत, त्यांचे काहीतरी नियम असतील, कायदे कानून असतील, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट बसवायची. त्यात बसली नाही तर मग ती नाही, मग ती बाद होते. पण त्याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी असा उपक्रम राबवणं, त्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद वगैरे नाही बोलायचं, हे करायलाच पाहिजे. कारण तुमच्याबद्दलचा जो विश्वास आहे तो समाजामध्ये वृद्धिंगत होण्यासाठी ह्या गोष्टी फार गरजेच्या आहेत. आणि तुम्ही ज्यावेळी करता त्यावेळी त्या पोचतात, कारण तुमच्याकडे एक मुखपत्र आहे, त्याच्याद्वारे तुम्ही सांगू शकता. एकाच वेळी करोडो लोकांपर्यंत तुम्ही पोचू शकता. नुसतं स्टेजवर बोलून किंवा आता ही माध्यमं आली आहेत इलेक्ट्रॉनिक, त्यांनीसुद्धा खूप होतं, पण तरीसुद्धा पत्र हे माझं रोजचं आहे. सकाळी आपल्याला कितीही काही झालं तरी वर्तमानपत्र वाचल्याशिवाय दिवस सुरू होत नाही. आणि तुम्ही हे राबवताय म्हणजे महाराष्ट्र टाइम्सने सुद्धा त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत चालवलेलं प्रत्येक वृत्तपत्र त्यांच्या पद्धतीनं त्यांना जे जमते. पण ही जी गोष्ट आहे की कोण कुठे काय नेमकं करतो हे कोणाला माहितीच नाही आहे. बरं, निश्चितपणे तुम्हाला कोणालाच त्याची गरज नाही किंवा कोणाला माहीत व्हावं किंवा आमची जाहिरात व्हावी याच्यासाठी तुम्ही करत नाही आहात. त्याच्यामागे एक काहीतरी ठोस कारण आहे, तुम्हाला मनापासून वाटतं, त्यातला आनंद. मगाशी मी सांगत असताना की मला ज्या गोष्टीतून आनंद मिळतं ती गोष्ट मी करतो. त्याला मग तुम्ही समाजसेवा नाव द्या, नाटक द्या किंवा लेखन द्या किंवा काही द्या, मला माहिती नाही. बाबा आमटेंकडे जाणं मला आवडतं, तिथे गेल्यानंतर माझ्यात होणारा बदल मला आवडतो. देवळात मी सहसा जात नाही, तितकीच देवासारखी माणसं भेटली आहेत, त्यांना भेटण्यातच वेळ मला इतका जातो, त्यामुळे वेळ मिळत नाही देवाकडे जायला. एकदा एक शेवटचा जाईन त्यावेळी बोलेन मग त्याच्याकडे, पण आता काही ह्या आयुष्यामध्ये जाण्याची काही इच्छा नाही आहे आणि गरजही वाटत नाही. कारण इतकी सुंदर माणसं मला आज पुन्हा अजून 10 संस्था भेटल्या. तर अशी देवसदृश्य मंडळी आहेत आणि इतकं पराकोटीचं काम करणारी जी आहेत, आणि त्यांची दखल तुम्ही तुमच्या वृत्तपत्राद्वारे घेताय याच्याबद्दल गिऱ्या खरंच म्हणजे आभार वगैरे नाही रे, मला जमतच नाही. मला खरंच प्रत्येक गोष्ट शिवीनी सुरुवात करायची आणि शिवीनं संपवायची ही अशी माझी, फक्त त्या शिव्याचं अधिष्ठान वेगळं असतं. एकच शिवी वेगवेगळ्या पद्धतीनं नटासाठी फार महत्त्वाचं आहे. त्यातून वेगवेगळे आविष्कार यायला पाहिजे. प्रत्येकाचं कुठले आरोह अवरोह कधी वापरायचे काय. पण अशा कार्यक्रमाला तू बोलवतोस त्यावेळी मला प्रकाश बाबा म्हणजे आपल्या कळत्या नकळत्या वयामध्ये अशी माणसं तुमच्या वाट्याला येणं हेच केवढं मोठं आहे. सगळंच बदलतं. आता तो मुलगा आला ज्यावेळी, त्यावेळी
तू तुझ्या आई वडिलांच्या कामामध्ये आत्ता एवढ्याशा खोलीमध्ये राहून किंवा तू आत्तापासून हे करतोयस तर मुळामध्येच तुझ्यावर संस्कारच हे आहेत. तर पुढे जाऊन की माझ्या घरी किती गाडी कुठली आली पाहिजे, बायकोला साडी घ्यायची आहे, याच्या विचारामध्ये आपण मग्न तेव्हा होतो की ज्यावेळी आपल्या त्या कुपमंडूक वृत्तीमध्ये, मी तसाच आहे अजून, पण तरीसुद्धा मुळामध्ये तशी माणसं मला भेटल्यामुळे कुठेतरी हा लोकांशी संपर्क कायम आहे. कुमार शिराळकर मगाशी म्हटलं, विठ्ठल पटेल, वाहरू सोनावणे, श्रमिक संघटनेची मंडळी, की ही ज्यावेळी तिथे काम करत असताना नंदुरबार आणि शहाद्याला 3 P's होते, पटेल, पोलीस आणि पॉलिटिशियन्स. ते त्यांना काम करू देत नव्हते. मग त्यांच्यावर कुठली किटाळं यायची, मग त्यांना कुठल्या पद्धतीनं कॉर्नर केलं जायचं. कुमार शिराळकर हा संत आहे, ऋषीमुनी आहेत ही मंडळी. कुठलीच अपेक्षा, कुमार शिराळकर नाव कोणाला माहिती आहे, तो काय करतोय, कशासाठी करतोय. पण ज्या पद्धतीनं ही माणसं वर्षोनवर्ष आयुष्य, सगळं आयुष्य दिलं. बाबा आमटे हा मुळातला मालगुजार कुटुंबातला मुलगा, जमीनदार हा माणूस. गाडी निघाली बग्गी की पुढे एक ओरडत कोणतरी धावत असणार, मागे एक ओरडत धावत असणार. अशा कुटुंबातला हा माणूस एखाद्या कुठल्या तरी प्रसंगातून बदलतो आणि अख्खं आयुष्य वाहून टाकतो सगळं. त्याच्यानंतर ताईंना काही माहिती नव्हतं, त्यांची ही खरी तर फरफट असायला पाहिजे, पण ती बाई त्यांच्याबरोबर तितक्याच पराकोटीनं जगते. बरं, ते झाल्यानंतर मुलंही त्याच पद्धतीनं, सुनासुद्धा, नातवंडसुद्धा, त्यांच्या बायकासुद्धा. म्हणजे त्याग हा अनुवंशिक असतो की काय असं वाटायला लागतं या मंडळींना पाहिल्यानंतर. आणि मग आपण एवढंसं काहीतरी कुठे केलं तर त्याचा आपण किती उदो उदो करायचा. सन्मानांच्या मागं आता आपण पाहतोय राजकारणामध्ये सुद्धा एवढ्या एवढ्या सन्मानांसाठी किती केविलवाण्या परिस्थितीत जातात माणसंही, की ज्यांनी इतकं ऐश्वर उपभोगलेलं आहे. नेमकी ऐश्वर्याची व्याख्या काय आहे तेच लोकांना कळायला विसरायला लागलेली आहेत. आपलं खरं तर फार छान, महाराष्ट्राची तर परंपरा खरंच इतकी छान आहे की आपल्याकडे मागं इतकं आहे काहीतरी रेफरन्स म्हणून. म्हणजे टिळकांपर्यंत जायला नको, ते तर आहेतच ही सगळी मंडळी, पण त्याच्यानंतर सुद्धा C.D. देशमुख हे नाव कदाचित आज कोणाला माहिती नसेल, आजच्या पिढीला तर निश्चितच नसेल. लवकर उठून कुठेतरी गेलं, का रे बाबा आज रिझल्ट आहे आई, मग का घाबरलास का, इतक्या लवकर उठून चाललास ना. म्हणलं दुसरा कोण येतोय ते पाहायला चाललो आहे. ते पहिला मीच. असा कमालीचा आत्मविश्वास असलेली ही माणसं. अजून काय लागतं तुम्हाला, फक्त एक ट्रिगरिंग पॉईंट लागतो. आणि असे केवढे ट्रिगर्स आहेत आपल्याकडे, केवढे आदर्श आहेत आपल्याकडे. आज हे 10 आदर्श आहेत, बाकीच्यांचं जाऊ द्या, तिथं मोठी आपण नावं घेतली की त्यांचं. पण त्यावेळचा समाज तो किती जागृत होता, त्यावेळची माणसं. आज पूर्ण समाजाची सगळीच माणसं बदललेली आहेत, विचार बदललेले आहेत, माध्यमं बदललेली आहेत, दृष्टिकोन बदललेले आहेत. एकच गोष्ट हा इथून पाहताना वेगळी दिसते, त्याला मला इथून पाहताना ती वेगळी दिसते, त्याप्रमाणे आम्ही लिहितो. बरं, इथे बसलेल्यांना ती वेगळी दिसत असणार. ज्यांना आवडेल त्यांनी त्या पद्धतीनं ते सगळे कायदे आपण आपल्या पद्धतीनं बदलायला लागलेलो आहोत. मला सतत घ्यायचं तुमच्याकडनं काहीतरी, हे मला घेता आला आनंद आहे, पण मला सतत ओरबाडायचं आहे. मी नेहमी, मला असं वाटतं की ओरबाडलं तर नखात राहील तेवढंच आपल्याला मिळणार, असं घेतलं तर खूप काहीतरी मिळेल, ओंजळीवर तरी मिळेल. पण ही कमाल आहे, ही वृत्ती का अशी आहे, असं का झालो आहे आम्ही, कशामुळे असं वाटतं. राजकारण्यांच्या बाबतीत सगळेच वाईट आहेत अशातला भाग नाही, पण काही मंडळी म्हणजे ती कधी मरणारच नाही आहेत का. संचय करायचा आहे तो किती करायचा आहे, आणि करायचा आहे तो कोणासाठी करायचा आहे. पुढची पिढी तुमची पांगडी आहे का, लुळी आहे का, त्यांची पात्रता नाही का, ताकद नाही आहे का. महासंचय कोणासाठी, कशासाठी. प्रत्येक गोष्ट मला माझ्या नावावर पाहिजे. माझ्या नावावर हा आहे की, माझ्या नावावर तुम्ही आहात की. मग ही मंडळी माझ्या नावावर असताना अजून मला जमीन कशाला लागते. हा डोंगर,
ते माझं, हे माझं, माझं म्हणायचं माझं माझं होतं. सोपं आहे की. माणसानं नाही म्हणायचं तू माझा. आपण ते आपले पण आपण कुठेतरी विसरत चाललो आणि ह्या कुठल्या तरी गोष्टींवर आपण जास्त अडकत राहिलो आहे. मला फार बरं वाटतं की अशा ठिकाणी म्हणजे माझं कोते पण मी किती आहे कोता एवढं कळलं की ना पुन्हा उद्या जगायला काहीतरी कारण निर्माण होतं. अशा कार्यक्रमातून ते मिळतं. माझ्यामध्ये किती उणीवा आहेत याची जाणीव होते आणि ती जाणीव फार महत्त्वाची आहे हो. एवढ्याशा कुठल्या तरी एका घरट्यामध्ये एवढ्या अशा कुठल्या तरी ह्याच्यामध्येच राहणारे आम्ही कुठेतरी माझीच सुखदुःख त्याचंच अवडंबर देण्याची वृत्ती नाही. आज कोणीतरी दिलेले चेक असतील कोणाची नावं माहिती नाही आहेत आपल्याला. का दिले कशासाठी दिले कुठेतरी तुमचं काम अतिशय आतून इथून केलेलं ज्याचं कुठलंही हेतू नाही. मला फार आज बरं वाटलं. मला नमस्कार करावा असा वाटला एलकुंचवारला. आवर्जून तो एक कुठलं तरी पत्र देतो की ज्या माणसाला तू देतोयस तो माणूस फार मोठा आहे बरं का. निश्चितपणे तुमच्या कामातून तर तुम्ही पोचलेले आहात पण आमचा महेश हा इतका अप्रतिम माझा सिनियर आहे. म्हणजे मी त्याचा अरेतुरेने उलट 70च्या पेक्षा 7-8 वर्षांनी मोठा आहे. पण आमच्या त्या पिढीला सवयच आहे काय मग एकमेकाला अरेतुरेच करायचं आणि एकमेकाच्या तांगड्या ओढायच्या. आमची नवीन त्यावेळी पॅरलल थिएटर सुरू झालं होतं. त्यावेळी सत्य दुबेला ए दुबे असंच म्हणणार. म्हणजे तो 80ला पोचला तरी ए दुबे. त्यामुळे त्याच्यामध्ये वयाचं कुठलंही बंधन नव्हतं. बरं तुला तसं का वाटायचं. तुला ती 39,000ची नोकरी सोडावीशी वाटते. तुम्हाला तुमचं स्वतःला कर्करोग असताना बाकीच्यांच्या तुम्हाला स्वतःच्या. मला असं वाटतं की दुःख ही इतकी जवळ धरली ना की ती डोंगरा एवढी वाटतात. अशी धरली की मग कळतं रे एवढंच आहे की रे. ते आपण कुठे धरतोय दुःख त्याच्यावर ते अवलंबून आहे. तुम्ही दुःखाला तर पार तडीपारच करून टाकलेला आहे. त्यामुळे स्वतःच्या दुःखाला तुमच्या जीवनामध्ये वावच नाही ठेवला तुम्ही. कारण दुसऱ्यांची दुःख इतकी डोंगरावर एवढी आहे. त्यामुळे स्वतःचं दुःख ते काय होतं की खूप दुखायला लागल्यानंतर आपण ते बाम किंवा असं काहीतरी लावतो ना. बामनी ते बरं होतं अशातला भाग नाही. पण ते इतकं जळतं की आतलं दुःख विसरतो आपण. आम्ही नेहमी सांगतो नखुरडं व्हायचं ना. ते नखुरडं झाल्यानंतर ते बरं होण्यासाठी तो माजलेला बैल असतो ना त्याच्या नाकात बोट घातलं की ते नखुरडं बरं होतं म्हणे. खरं की काय तर म्हणजे हो. ते नाकात घातलं की तो शिंग मारतो. शिंग मारल्यानंतर ते इतकं तो आपल्याला तुडवतो आपण हे विसरतो आणि मग ते तुडवणं लक्षात राहतं. नखुरडं बरं होतं. तर ही जी सगळी जी दुःख जी आहेत तुम्ही जे ह्या म्हणजे पद्धत वेगळी पण ते हा बैलाच्या नाकामध्ये ते बोट घातलं आणि आपली दुःख सगळी विसरलात. पण तुमचं तुडवणं जे आहे त्यांनी ते तुम्ही त्याचं कधीही भांडवल केलं नाही. तुम्ही त्याचा किती छान उपयोग करून घेतलात. ह्या सगळ्यांना तुम्ही जगण्यासाठी एक उमेद दिलेली आहे. नाटक जसं तू जगवतोयस तिथे खरंच आहे रे. चॅनलाइज होणं फार महत्त्वाचं आहे. माझ्यातली ऊर्जा जर चॅनलाइज नाही झाली उद्या मी मारामाऱ्या करेन उद्या अमुक काहीतरी करेन. प्रत्येक मुलाला कुठेतरी चॅनलाइज होण्यासाठी काहीतरी हवंय की रे. माझी हीच ताकद जर का तिथे मी वापरली ती ऊर्जा वापरली गेली. त्यामुळे मग ती कुठे अनाठाई खर्च नाही झाली. नाटक आहे सिनेमा आहे. माझ्यासारखं मी खरं सांगतो की मला हे नाटक आणि सिनेमा माध्यम मिळालं नसतं तर माझ्या हातली ही सगळी घुसमट बाहेर कधी निघाली असती. माझ्याकडे एक माध्यम आहे फार सुंदर माध्यम. जे करत असताना तुम्हाला असं वाटतं मी ॲक्टिंग करतोय. खरं तर मी माझ्या सगळ्या भावनांचा उद्रेकाला दुःखाला मी वाट करून देत असतो. तुम्हाला वाटतं वा वा वा. त्याचे पैसेही मिळतात नावही मिळतं. सिनेमा किंवा नाटक ही गोष्टच अशी आहे की मी कधीतरी मला आत्ता इथे रडायचं असेल तर रडत असताना मला ग्लिसरीन नाही घालायला आवडणार. मला असं वाटतं की रडत असताना मला फक्त एखादा तो कुठला तरी प्रसंग मग तो असा नुसता दाबायचा बटन ऑन केल्यानंतर तो प्रसंग मी वापरतो. मग माझ्या डोळ्यात येतं पाणी थोडंसं. लोकांना अश्रू पाहायला नाही आवडत. तुमचे कोरडे डोळे ते अश्रू हा प्रवास आवडतो आणि तो प्रवास तुम्हाला येतो आणि मग त्या प्रवासासाठी ही अशी तुमची ही मोठी ठिकाणं ही मला
मिळालेली आहेत ना 10 आज, ही स्टेशनं आहेत. ह्या स्टेशनांचा मी वापर करणार. मी अतिशय स्वार्थी माणूस आहे. मी तुमचा खूप वापर करणार माझ्या आयुष्यामध्ये, कारण माझ्याकडे एकच माध्यम आहे, नट म्हणून. आणि त्या माध्यमाद्वारे मी तुम्हाला कुठेतरी पोचवण्याचा, तुम्ही ज्या पद्धतीने, ज्या वेदनांना तुम्ही हात घातलेला आहे, त्यांना फुंकर घातलेली आहे, ती फुंकर मी वापरणार कुठेतरी. त्यामुळे त्या चोरीबद्दल तुम्ही मला माफ कराल याची मला खात्री आहे, कारण अशा चोऱ्या करत 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 मी इथपर्यंत पोचलेलो आहे. आज पुन्हा चोरी करायला 10 ठिकाणं मिळालेली आहेत. त्यामुळे मी फार अतिशय श्रीमंत होणार आहे ह्या 10 चोऱ्यांनी. आणि खरंच तुम्हाला ही ऊर्जा कुठून आणि कशी मिळत असेल, आणि जर तुम्ही असं म्हणत असाल की लोकसत्ताच्या माध्यमातून त्याची दखल घेतली गेली, मुळामध्ये तुम्हीच ह्या कामाची दखल घेतली, हाच केवढा मोठा सन्मान आहे तुम्हीच तुमचा केलेला. आम्ही फक्त फार उशिरा, लोकसत्तानी सुद्धा खूप उशिरा उपक्रम चालू केला असेल असं मी म्हणेन, पण तो उशिरा का होईना इतका अप्रतिम केलेला आहे, त्याच्याबद्दल पुन्हा धन्यवाद वगैरे नाही म्हणणार. धन्यवाद हा प्रकार परक्यांशी असतो. एक कुटुंब झालेलं आहे असं तुम्ही ज्यावेळी म्हणता त्यावेळी आपण एकमेकांचे आभार मानायचे नसतात. पुन्हा एकदा गिरीश, मला असं बोलवत जा रे, गाडी बरी पाठवली नाहीस तरी चालेल, पुढच्या वेळी मी तक्रार करणार नाही. माझं कोते पण मला नाही लपवता येत, काय करू मी. असंच कदाचित असेल कशामुळे तरी, कुठले तरी राग कुठेतरी निघतात. छान आहे. ते मी परवा तिथे प्रकाशच्या सिनेमामध्येच प्रकाश आमटेचा रोल करताना फार मजा आली. बाकीच्यांचं सोडा, तिकडची जनावरं आहेत ना, ती जनावरंसुद्धा माझ्यावर इतकी प्रेम करायला लागली आहेत. इतकी छान सहज त्या सिनेमातले शॉर्ट्स पाहून तुमच्या लक्षात येईल. बिबट्यासुद्धा असा येऊन आला का बाबाला, रागावला का रे बाबाला, चाटतो, रागावतो, चावतो, की मग तो इथे येऊन चाटतोय, अमुक करतोय. जनावरं ज्या दिवशी अशी करायला लागतात, कदाचित त्यांना मी त्यांच्याच ह्याच्यातलं वाटत असल्यामुळे, आणि त्यांच्याशी कम्युनिकेट करणं जास्त सोयीचं आहे हो, खरं सांगतो. हल्ली सगळ्यात खारकुंडी इथे ती जायंट स्क्विरल एवढी बसलेली, अख्खा सीन मी करतोय, ती आपली माझ्या हातात मी शेंगदाणे असे सोलताना पुन्हा माझा हात स्वतःच्या हाताने असा ओढून घेणार, पुन्हा तो खाणार. काय सुंदर. त्याच्यामध्ये एक सुंदर कविता, वाटते सानुली मंद झुळकमी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे, कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, वेळूत कधी बा पडक्या वाड्या पाठी. काही नाही, एक साधं व्हायचं, एक वाटते सानुली मंद झुळकमी व्हावे. कुठे 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 2 भाषामध्ये केलेलं आहे. हिंदीमध्ये पाहिजे होतं, गुलजारांना फोन केला, त्याच्यामध्ये हिंदीमध्ये गोशवारा लिहिला की म्हटलं गुलजार सर तुम्ही ही मला हिंदीत करून द्या. त्यांचा फोन आला की पहिले 2 शब्द फक्त काढून टाक, बाकी तशीच ठेव. हिंदीमध्ये लिहिलं होतं, मन में आता है हवा का हलका सा झोका बन जाऊं. ते म्हणले मन में आता है काढून टाक, हवा का हलका सा झोका बन जाऊं और जहाँ जी चाहे वहाँ चला जाऊं, बाजार में नदी किनारे मांस के झुरमुट में सीटी बजाता खंडर में खो जाऊं, हवा का हलका सा झोका बन जाऊं. तर एवढीच इच्छा असते. ती झुळूक कधीतरी कुठेतरी तुला शिवून गेली तर तुला आनंद मिळतो. नाहीतर आपण व्हायचं काहीच नाही तर पानानं हलवायचं. सगळीच मजा असते. एक पान जरी आपल्या, सगळ्यात मला गंमत वाटतं, देठाला सुद्धा कळू देत नाही ते पान गळत असताना. किती छान, अगदी मनापासून छान जगलेलं. फांदीला कळलेलं नसतं की आपण तिथून माझं एक कुठंतरी पिल्लू गेलं, कारण दुसरीकडे पुन्हा एक पालवी फुटलेलीच असते. त्यामुळे ही अशी पालवी फुटतेच आहे, संपत नाही आहे कोण. आज हा जाईल, उद्या तो जाईल, उद्या तो जाईल. तुमची अशी पालवी फुलतच राहू दे. पुन्हा एकदा जी चोरी करणार आहे त्याबद्दल माफी मागणार नाही. बरं वाटलं खूप.